हॅलो हो नमन माझ शूरवीर मर्द मराठ्याला नमन माझ शूरवीर मर्द मराठ्याला या मर्द मराठ्याला या शूर शिवाजीला मर्द मराठ्याला या शूर शिवाजीला जन्म झाला हो मला या शूर शिवाजीला मर्द मराठ्याला या शूर शिवाजीला मर्द मराठ्याला शिवाजीला मर्द मराठ्याला या शूर शिवाजीला नमन माझ शूरवीर मर्द मराठ्याला मर्द मराठ्याला या शूर शिवाजीला मर्द मराठ्याला या शूर शिवाजीला कामाची वेळ चालू झाली माझं बाळू कुठे दिसत नाही ए बाळू बाळू बोलता कोण आहे बरोबर आहे विचार करत ना बोलता कोण लग्न झाला म्हणून विचारणारच ना तर बोलत बहिणीशी बहिणीशी तर म्हणते की बहिणीशी बोलता मी एवढा हळू आवाजात का बरोबर आहे हळू आवाज मोठ्याने बोलायला लाज वाटते तेव्हा तिला सांगितला मग माझ्या नाही का तुझ्या तुझ्या झाला ना वाटत बरोबर ना बरं बायकोला सोडून मेवणी शेडिंग लावून बरोबर बायको भाडकणार आहे मग काय करायचं मग दिसायला घे आता आता मार्ग यायची वेळ झाले काय हा घे काय पाठी आहे बरोबर बघ बघ ऐक काय 2 दिवस झोप नाही झाली झोप झाली नाही काय तुला पूजे बिजे रात्रभर सूर्यनमस्कार मारून दमला असं होय विश्रांती करू का जरा विश्रांती होय विश्रांती करून बघ पण बुवा काय पाटणं कोण आला तर मी काय उठवून घेतला नाही अरे तू काठी ठोमसव ना काठी खोमशील खोमसू नको ठोमसू हा ठोमशील पण तुला उठायला लागेल अरे माझा अरे पोटात जागा असतो हा उठवीन उठायला लागेल ना तर आता काय झालं तर मी वागणार नाही बघ बरोबर आहे का बघ मी आपला राहतो पुढे हा बघ दाखवून आपण बघ आज दरबार म्हणणार आहे पारा कोणत्या तऱ्हेने पाहत आहे हेच पाहतो काय महाराजांच्या सिंहासनावर पारेकरी मस्तपैकी झोपा काढत आहेत प्रथम ह्यांची परीक्षा घेतली पाहिजे महाराज
एका राजवाड्यात मोठी आग लागली आहे. जाऊ दे रान द्यायला असेल. काय म्हणे? लागू दे आग लागली असेल. रातभर चला घरात. एका राजवाड्यात तिला पण जाणार. काय म्हणे? 400 थू महाराज. त्या राजवाड्यात किमान 800 घरं जळून खाक झालेली आहेत. फक्त 800 आणि 1000 तरी पार करायचे. काय म्हणे? 1000 पार करायची. महाराज त्या भूषण आगीमध्ये एक राजकुमारी जिवंत आहे. तिला बोलवा. काय म्हणे? तिला बोलवा. हरामखोर. पोरीला महाराज ही बघा, काय लागलाय. ही बघा ती राजकन्या. काय ही बघा महाराज. काय हरामखोर. तरी भांडत होता. डावला. बालो अरे पारा करताय की झोपा करताय? ठीक आहे. महाराजांनी राज्यसभेचे आयोजन केले आहे तेव्हा पारा जागत तेव्हा एकदम जागते. येतो आम्ही. या तर काही समजलं नाही बा. समजलं नाही म्हणजे एवढा कुसरलाय का? कुठवलंच का नाही? ड्युटीचा पहिला दिवस आहे ना, पहिल्यांदा तू किस्सा काढायला लागला का? आपला खरं आहे ना? ते जाऊन घे. तो मारी खांचेचा गुलामान सांगत नाही बायकोला माझ्या वाडीत वाघ पिसाला. तुला कोणलाच ऐकत नाही रे. कोणलाच नाही. तर मग मी म्हटलं उठो एवढा वाघ हाय कसला मग सगळं वाडीतलं मारून दमलोय. अरे असल्या जर तिरपळ्याच्या फटणीला घालून फावा करतात. सगळं मारून दमलोय तरी पण काय नाही. मी म्हटलं बायकोला असला वाघ हाय तरी कसला. मग मी म्हटला मला 450 रुपये दे. 450 दे. फक्त 450 का मला सांग बरं. मेलाच माझे पैसे मीच मागणार होतो ना, म्हणून म्हटलं 450 रुपये दे. त्यामध्ये नाही तर पैसा घेतलो आणि असाच मार्केटमध्ये गेलो. समोर दिसला मला कुत्र्याचा मुकोटा. हा म्हटला नको, हा पटकून खाल. हा व्हायचा ना, हा पटकून खाल. समोर वाईट पुढे गेलो. समोर गेल्यावर काय गायचा मला मुकोटा दिसला. गायचा दिसल्याबरोबर मी विचारला दादा हा कसा देणार. दादा म्हणतो मी 500 शिवाय देणार नाही. 500 शिवाय देणार नाही म्हणतो. 500 शिवाय देणार नाही. मी म्हटलं दादा काय पण करा, मला 450 रुपये द्या. 450 रुपयाला द्या. म्हणतो चेक मी का 500 शिवाय देणार नाही. तर मग आता म्हटलं करायचा काय दादा म्हटलं तुम्हीच काहीतरी डोकं चालवा. तुम्ही कधी डोकं चालवा. मग दादा म्हणतो नाही तुम्हीच काहीतरी चालवा. तू हुशार, तुझं डोकं चाललं असेल. मी म्हटलं दादा गायचं अर्धशीन कापा. तर म्हणतो दादा मी गायचं अर्धशीन कापून करू काय. बरोबर आहे. करू काय करेल. मी म्हटलं गायचं अर्धशीन तुझ्या बाबाला म्हणजे रानगेडा तरी दिसत झाला. त्याला मुलगा मला कसा बसा गेला. तो मुकोटा मी घेऊन आलो. हा बायकोला म्हटलं खांच्या गोंडात वाघ येतो. ती बायको मध्ये त्या गोंडात वाघ येतो. त्या गोंडात म्हटलं काय रे. गायचा मुकोटा बिकडे लावला. सेफ्टी लावली आणि समोरच्या गोंडात असा गेला. बघ काय एवढंच टाकते ना रे. कमी दे मुश्किल नाही. हा एवढं टाकते ना. रात्री जर 1 वाजला तरी काय गायचा पत्ता नाही. वाघाचा पत्ता नाही. रात्री जर 2 वाजलं तरी काय वाघाचा पत्ता नाही. रात्री 3 वाजलं तरी काय वाघाचा पत्ता नाही. अखेर 6 वाजल्यानंतर काय जे डोळा लागला आणि जे खांच्याच्या गुलामान वाघ सोडला की बैल सोडला. जे खांच्याच्या गुलामान बैल सोडला. जे वाकवाक करून आलं. वाकवाक करून आलं. माझं गुलामान पाय वाकलं. मग काय सांगणार काय. वाघ तर भेटलाच नाही तुला. आपल्या राज्याची व्यवस्था कशी काय आहे. आपल्या राज्याची व्यवस्था एकदम गावाने आहे आणि आपली जनता सुखी आणि समाधानी आहे. मी थोडी विश्रांती घेतो. 12 समजत नाही मला. राजसेवक
ना आजवर कोण आला ना आजवर कोण आला ना. महाराजांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. महाराज एवढ्या तातडीने बोलावण्याचे कारण प्रधानजी, आपणास इथे बोलवण्याचे कारण आपल्या लक्षात आलेले असावे. नाही महाराज, आपल्या स्पष्ट मनाने मोकळे करावे म्हणजे आम्हाला कळेल तरी. प्रधानजी, आज आपणास इथे बोलवण्याचे कारण म्हणजे आज आपल्या राज्यात राजयुवराजाचा राज्य अभिषेक करण्याचा अशासाठी सभा आयोजित केली आहे. महाराज, ही तर अगदी आनंदाची गोष्ट आहे. नाही सागर महाराज, हे कदापि शक्य नाही. युवराज तर आपले लहान आहेत आणि त्यांना राजकारण काही माहित नाही आणि असे असताना या राज्याची सुधारणा युवराजांच्या हाती देत आहे. प्रधानजी, शेवटी युवराज या राज्याच्या वारीस आहेत. नाही सागर महाराज, हे कदापि शक्य नाही. प्रधानजी, तुमच्यासारखा प्रधानजी सागरासारखा सेनापती असताना कमतरता कोणती? नाही महाराज, आठवा तो तुम्ही दिलेलं वचन. हो, मी दिले होते वचन, पण युवराज जनवण्याच्या पूर्वी ते आता कदापि शक्य नाही. कारण या राजगादीचा वारीस फक्त युवराज. नाही महाराज, या राजगादीचा वारीस मीच होणार. प्रधानजी, तुम्हाला फार गर्व झालेला दिसत आहे आणि या गर्वाचा नैनाद करणे या शूरवीरास दिसतो. थांबा, आजची सभा इथे संपवतो. प्रधानजी, राज्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवा. येतो आम्ही. राजा विषय हे तुझ्या स्वप्नात राहणार. ते मी कदापि साध्य करू शकणार नाही. कालू मानव, तुमचा जरा पाठच्या गेटवर जाऊ द्या. अरे कालू थांबतो. महाराज काय म्हणाले तुमचा जरा पाडा पाठच्या गेटवर जाऊ दे. हा, आता झालं. तू काय म्हणतो? हा, तू काहीतरी बघितलं. पाडाला जाऊ महाराज. वाजत नाही बा. हे नसेल ते. चालू. महाराज, तुला पण सांगितलं ना पाठच्या गेटवर जायला. अरे तो गेलाय ना. कालो हॅलो जा. माझ्या वाटेत जाणारे काटे हे तर काट्यानेच घालले पाहिजे. त्यासाठी वेसंतर करून पहिला महाराजांचा खुनगन करो म्हणजे झालेच काम. कालो बालो जा आणि सागरला राज दरबारामध्ये हजर कर. ठीक आहे महाराज. बालो प्रधानजी, एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण कोणते? सागर, भर दरबारामध्ये माझा अपमान केलास हे चांगले नाही केलेस. प्रधानजी, जे सत्य होते तेच सांगितले. यात आपला अपमान तो कोणता? सागर, माझ्या जर म्हणण्याप्रमाणे वागणार असतील ना तर कोणत्या पदाची नेमणूक द्यायचे ठरवले आहे मी. म्हणजे नेमके आपल्याला म्हणायचे तरी काय? ज्या नगरीचा उपभोग घ्यायचा असेल ना तर त्यासाठी राजे आणि युवराजांचा खून करावा लागेल. म्हणजे हा खून माझ्या हाती करायचा? होय. असेच ना? होय. चूक का? अरे या गरीब राजाचा वध करून या धांदवलीची आस किती भागवण्याचा प्रयत्न केला तरी ती मी कदापि भागवू देणार नाही. सागर, तू सुद्धा महाराजांच्या बाजून गेलास. आपण त्याच्या बाजूने प्रथम तुझाच काटा काढतो. कालू बालो, तुमच्या जरा पाठच्या गेटवर जाऊ द्या. कालो आलो. अरे आता एकदा गेला होता, आता कशाला बोलत? कालो हा? महाराजांची वेळ झालेली आहे तेव्हा पारा जागता ठेवा. येतो आम्ही. घाबरलो माहितीये? घाबरलो मी पण थोडं. आपल्या राज्याची व्यवस्था कशी काय आहे? एकदम गुलाबाच्या फुलावाने. ठीक आहे. आणि आपली जनता एकदम सुखी समाधानी आहे. ठीक आहे. हे थोडा विश्रांतीने जात आहे. बारा जाताना येतो विश्रांतीला. आता आपण काय करायचा?
ठेवूया आपण पण थोडा व्हायचा विश्रांती करूया हा तू आणलीस का नाही हा, मी आणली पण वायशी मारायची 10-12 जागते ठेवायचा आहे हा हॅलो 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 अरे वास काय येतो? What? What? बस काय? बस. जास्त नको वायशी. याला माहिती नाही मी Cheers. पाणी देऊ काय वाय मला झोपलंय तर मी पण बाबा पडतो मी झालोय मी बंद केलं उघडं असतात मी बाबा दिसतो. पाणी उडवला तरी मी तुला सांगताय मला झोपत सुसू करायची सवय आहे सांभाळून राहणार ना आज जास्त झाली बाय तरी तुला सांगताय झोपत सुसू करायची सवय आहे हॅलो हा मग काय कपड्याची वाट लावली ती झोप वो चुका आहे ना हा चुका मला तुम्हीच काय आपल्याला फरक नाही पडत ना मग अरे काय झालं पिताजी हे काय झालं पिताजी काहीतरी बोलावं पिताजी काहीतरी बोलावं पोरका झालं सागर अरे तुझ्या हातात खंजीर माझ्या महाराजांचा खून तूच केला पिताजी ओ मी येण्यापूर्वी कुंदला होता युवराज सांगा भाऊ सागरला कोणती शिक्षा जा आणि सागरला माझ्या नजरेआड घेऊन जा आणि बंधकानात डांबून ठेवा महाराजांचा खून मी नाही केला माझ्यावर विश्वास ठेवा युवराज माझ्यावरती विश्वास ठेवा चुप सागर अरे खुनी तर खुनी आणि स्वतःला समजतो कोणी बालो अरे घेऊन जा ना आराम करायला युवराज माझ्यावर विश्वास ठेवा युवराज माझ्यावरती विश्वास ठेवा चुप सागर युवराज नाही पिताजी शांत बसू शकत नाही पिताजी काहीतरी शांत पिताजी महाराजांची व्यवस्था करा पिताजी युवराज शांत आता जन नाही घालायचा
आणणार केस संपली 1000 रुपये जाणार ना 5 रुपये आणलाय त्यामुळे मीच घालणार हुशार आहेस बरं. मग आता पुढं काय करायचं काय अरे कोण आहे इथं नातेवाईक आहे का इथं? हाय वाटतं कोणतरी हाय पोरगी आहे पोरगी आहे माझ्याकडे पण नंबर होता तिचा. नंबर आहे उठाव फोन आणलाय कोण आणलं? फोन आणलाय हा तुझा नवीन फोन आहे फायजीचा पाहिजे? एक नंबर टच स्क्रीन ही पिन आहे ना सार तुझ्यात अरे म्हणतात चार पिन घुसव अरे नेट पकडायला पाहिजे ना तुझ्या नेटला कांडी रेंज आहे का नाही एकच गाडी आहे. हा मी एकच कांडीवर बोलन पण हाय ना हाय सार हा बरोबर हलू नको पण तू आज खाल्ल्याने आता रेवाटलास का गुदगुल्या होता. तुला नंबर माहिती आहे का नंबर माहिती आहे. सांग काय दिसत नाही का आता वरती ना तर मला काय माझ्या आणलं नंबर सांग शेवंती ही कुठली रे? अरे शेवंती पुढं येती. आता कोण येतोय गो येतोय बरं कोण अरे येती येते असा बोल ना समजत नाही बा येती नाही. अरे येती नाही. तू म्हणतो एकदा येत नाही काय चाललाय का अरे मी नंबर म्हणून तुला ऐकायला येत नाही. काय बोललास का अरे येती नाही. येते नाही हा पुढं नाही तर नाही. नंबर काय बा अरे मग अरे 99. अरे म्हणतो एकदा येत नाही तर नाही काय चाललंय काय मला काय काय समजलंस काय तू लाव बघू. नक्की नंबर आहे ना नंबर आहे. काय बोलला नंबर आहे बोललो. हा का परत सांग शेवंती येती हा नाही येती नाही तर नाही. नाही तर नाही आता नीट थांब नीट थांबतो. लावतोय लाव. हलू नको अजिबात नाही. हा. अजिबात हलत नाही बघ. हा लागलाय हा हलू नको नाही. हा हॅलो अरे हॅलो. हॅलो हा विकेट गेली आवाज विकेट मधली नाही विकेट गेली अरे लवकर 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 लवकर. अरे तुला मोठा झटका पडला नाही हा नाही लवकर या बैलगाडीच्या मध्ये लवकर बोला लवकर लवकर लवकर. अरे गुलाब. अरे आपण कार्यबिर्या मस्तपैकी 12वी ड्रायव्हर तो 4-5 कोंबडी बनतात अरे कोंबडी कसला? हा. अरे गुलाबा गुदगुल्या होतात रे. अरे गुदगुल्या होतात. हा कालू पण आहे अरे आहे, अरे. अरे काय झालं काय तुला वाटाय झालं काय अरे मग गुदगुल्या होतात. गुदगुला होताय तुला सांगू समजत नाही. मग ते उतरली मग तर बायको आहे ना घरात मग बायको आहे. आता घरात जाऊन चार्जिंग कर मस्त हा कुठं कुठं पिण्या घालायला काय म्हणतो काय अरे पण ते हरण मला न्यायचं आहे मग मी बाबा पुण्य नाही घेणार पुढून का नाही घेणार? पुढे पुढे सुट्टे नसतं मी पाठवा सुवेर आहे तिकडे घेन पाठू सुवेर आहे. हा तू घेशील ना बरोबर घेन. हा घे. हा, मग उचल लय पार झाला वासेल हा, मग जय राम श्री राम बसवंत बनूना 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 लहान असतानाच आपले आई वडील सोडून गेले हो दादा अशाच आठवणी काढत आपण लहानाचे मोठे झालो अजून किती दिवस जगावं लागणार आहे मी कुठेतरी नोकरी धंद्यासाठी जात आहे हो दादा या राज्यात तुला कुठे ना कुठेतरी नोकरी मिळायला ती नोकरी मिळण्यासाठी या समोरच्या मंदिरात मी दर्शनासाठी जाऊ का अगं देवदर्शन आनंद लवकरच परत येईल चल तर
बाळू ए बाळू बाळू दर वेळेस असं झालं अरे काय सांगू बायकोन पाण्याचा करून मस्तपैकी पिसा करून आलोय कसली पिसा काढली मग आता जोर ना आपल्याला म्हणून आंघोळ करतो बायकोन पाण्याचा पण ठेवला नाही मस्तपैकी चांगले पिसा करून आलोय पिसा कसली काढली अरे पिसा काढली म्हणजे काय कोंबडी आहे पिसा काढायला तूच म्हणतो पिसा तर मरून दे मस्तपैकी काय झाले आता बाबा काय सांभाळून राहा आता मार्जिनची हे झाले 12 जरा जास्त ठेव पहिल्या दिवशीची झोप उडाली ती उडाली डोळ्यात राखेल वत राखेल तुझं दिसल वाढलाय रे भाव वाढलाय बालू बालू हा पारा कसं काय चालला माझ्यावर झाला हा शाबास काय विचारलं तुला पारा कसं काय चालला एकदम गुलाबाचा 12 जरा होणार आहे तर बरोबर आहे टाकलाय तू पाडा कर पाडा तू पाडा बालू हा कालो बालू बोला आवाज येतोय ना ओढू आहे आता अरे मुठ्ठर थांब वय कालो बालू कालो बालू बोला ना, काय केलास काय टाकलास राजाची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवा येतो आम्ही मला एक प्रश्न विचारायचा होता एक प्रश्न विचारू हा विचार हो हुशार माणसाने उत्तर द्यायचं आहे बरोबर मी आहेच ना हुशार ऐका हा हा तुमचा पोपट ठोकलीच खातो काय हो? अरे पोलीस खातो दुसरा खातो नाही सांगायचा मी काय जास्त काही विचारला होता का पोपट? आलो मला आणि सागरला रात दरबारमध्ये हजर कर सागर अरे कसा वाटतोय आमचा बंदीखाना इथे कशासाठी आणलंस मला सागर तुझ्या ह्याच्यातून मुक्तता करायला म्हणजे सागर, माझ्या जर म्हणण्याप्रमाणे वागणार असेल ना तर ह्याच्यातून तुझी मुक्तता करेल अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कधीच वागणार नाही अरे माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागायला लागणार तुला नाही नाही माझ्या अंगामध्ये जोपर्यंत रक्ताचा एक एक थेंब आहे तोपर्यंत तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कधीच वागणार नाही अरे माझ्या म्हणण्याप्रमाणे तुला वागायला लागणार तू माझी किती हालहाल कर पण मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे कधीच वागणार नाही सागर अरे माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागणार काय करतोस का मारतील तुझ्या म्हणण्याप्रमाणे कधीच वागणार नाही अरे माझ्या म्हणण्याप्रमाणे सागर वागायला लागणार तुला नाही नाही मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे कधीच वागणार नाही मी त्याला सांगितलं होतं पण तो ऐकत नाही हो सांगितलं काय तुम्हाला हराम करा काल्या काल्या उस्ताद माजलाय दिसा काढत असतो माजलाय म्हणजे अरे डोक्यावरचे केस गेलं नाही काय बडाय म्हणतो कुठला आता गेले ते बघितलं मी काय मग केसाला तू काय विचारतो मला गावला नाही या फायटर तू मला भेटला पाहिजे हा पब्लिक मध्ये टाकीन मग कसा टाकशील हा आता करंगलीवर कमी जमातच का काय अरे सागर आला. अरे माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागणार तुला अरे तू माझे किती हाल हाल कर पण मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे कधीच वागणार नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागणार अपराध कसला माझा दैवाने आचर तुला अपराध कसला माझा दैवाने आचर तुला काय
महाराजांचा खून मी नाही केला माझ्यावर विश्वास ठेवा चोप सागर अरे तोच माझ्या पिताजींचा खून केला जाईल आज सेवक असं बघता काय सागरला माझ्या नजरेआड घेऊन जावा युवराज महाराजांचा खून मी नाही केला माझ्यावर विश्वास ठेवा युवराज माझ्यावर विश्वास ठेवा प्रधानजी आपल्याला पण थोडं विश्रांतीसाठी गेलं पाहिजे पारा जरा जागता असू द्या. लवकर आठवला पारा जागता असू द्या. एकदम येतो आम्ही. पाड्याला झोपतच नाही तर अरे काय यान ठेवणार ना काय मला उद्या सरकारला बसवणार ठेवणार ना अरे बरोबर कशी उभे राहतो मला बोलायला लागलं टॅक्सी प्यायला लागेल आपण चल चल आमच्या हातून सागर निश्चित काय सागर तुमच्या हातातून नाही साधला. अरे त्याच्या हातात तर बेड्या होत्या ना. अहो गेल्या वर्षा हो पण काय करणार गुलाम निसटला प्रधानजी असे ओरडायला झालंय तरी काय युवराज सागर यांच्या हातातून निसटला म्हणजे पकडलेल्या काय त्याला सोडून दिलं तर काय सेवक त्यावेळेला काय तुम्ही झोपा काढत होतात की काय जा आणि सारा राजा दवंडी द्या की सागरला कोणी आश्रयाचा प्रयत्न करेल त्याला फाशी मध्ये साजा होईल प्रधानजी आपल्याला पण त्या सागरच्या शोधात गेलं पाहिजे हो चला तर.
तर आपल्याला शोधायचा आहे. अरे पण मला रानात लय भीती वाटते. अरे शोधलेल्या नाही तर तिकडे 2 गुलामाचे साला काढतील ना रे. मग चल असं जाऊ फिरत चल. मोठा डुकार डुकराला चपटेवाने कुठे आला असा? अरे मग कोणता मला वाघ असेल. वाद नाही. मग नशीब तुला चावला नाही. अरे पंजा मारला की नाही सगळा फाडला. तू शिवाया पाहिजे. अरे खाली नका. काय बरोबर. बरोबर आहे ना? काय झाली? मग आता काय करूया? काय करूया? अरे मला लागले ताण ताण मग एवढा धावला तर तांदळा धावलं मुद. अरे केवढा मोठा वाघ सगळा भेंड सर्व काढून टाकला ना रे. गलपटला. घंटेचा आवाज येतोय काय? येतोय वाचवाय येतोय. आरती पण चालू आहे वाटतं. जरा मंदिरात जा बघ, पाणी आहे काय? पाणी. मग अरे पण मला सुवेर आहे. मी वरती जाऊ कसा? अरे वर नको जाऊ, खालून माग. खालून देतील ना पण. येतील मग. हा मागता. मग जे ते काही तर ठीक आहे. मागायचा. हा जा बघ. अरे मंदिरात बघ जा. काय अरे मंदिरात बघ जा. काय बघू? अरे दिगंकरांची ऐश्वर्या. करिश्मा. पाचशेची करीस मग. मग काय? अरे अरे पण तू नेमका कोण बघितला नाही? बाई का पुरुष? काय का कोण बघितलं नाही? नाही बघितला. अरे काय? खाली वाकून नाही बघितला. अरे वाकून बघायची काय गरज? मग काय समजाय नको काय? अरे तू बघून ये. तुला नाही, तू अजून बारका आहेस ना. बारका. बारका म्हणजे आता बरोबर आहे बा. तुला जायलाच येत नाही. हा. तर पोरी तू बघ. सायनिंग मारायची असते. हे हात लाव. त्या लोकांच्या येणाऱ्या गाड्यात पंक्चर होती. हा मग हा असा काय दाखवतोस का काय लोकांना? नाही मग? स्टाईल. स्टाईल. हा स्टाईल नवीन. बाबा माझा मुंबईचा. बाबा मग? बरोबर ना तिकडं नाळ्याचं परत जिम करत असते. बरोबर वाटतं तुला आवाज वाढले. हा मग दाखव अरे तू बघूया तू बघ. हा दांडका बिंडका नको जाई. अरे बाबा लवकर जाय.
असा लवतोच का लपवा बिलका आला का काय मग नाही समजा तू मला सरळ सांग. आपण कोण आणि इथे काय करत आहात आम्ही इथे ओळखला ना वाटतं अरे हे सगळं कशाला हात दिलं नमन करी आलेलं नाही म्हणून अरे मग काय उघडा यावं दिसत नाही का खाकीने काय तो वाईट वाईट हा मी या मायानगरीचे राजसेवक मग महानगरीचं रक्षण करण्याचे तुम्ही इथे काय करत आहात ते आता काय अरे कसला तरी आवाज येतोय हॅलो अरे तिला बघितलं बसतं मला काय झोपच नाहीये ना झोप येत नाही हा मग रात्रीचा रात्री डोळे जर घातलं सारखी जपणार ती रात्री मग उघडलं की गायब अरे माझा पण तसाच होतोय मग भूक तिचं मताना बकड मुळत बघताना अरे अशी दिसते एकदम भारी. मग काय सॉलिड आहे. हा मग ते जाऊ दे अरे माझा पण सकाळी उठलो ना हात वला होतो मला होतं ते जाऊ दे तुला काय माहिती आहे काय मला झाडी आणि वड्याची भेळ आवडत अरे नवडी दिली भेळ आवडत खरं पण मला झाडी आणि वडे देणार कोण देणार कोण कोण देणार? बायको गेली माहेरात बायको माहेरला गेली. बायको माहेर गेली माहेरात बाहेरच गेली. त्या रागात गेलो कुठे गेला हा माहेरात मस्तपैकी कपडे बिडे घातलं अरे सासरवाडीच्या जावेमध्ये वाघ अरे वागत वाघ कपडे बिडे घातलं पहिला गेलं हजेरीची पहिला गेला साजरा. लावली प्युअरची मस्तवी लावली प्युअरची लावली एकदम रस्ता वापस गेलो असा बघ कसा असा रस्ता हा. मागून समोर मामी दिसली समोर मामी दिसली मामीला आवाज दिला मामीला आवाज दिला हा कसा माहिती कसा मामी हा मामी जावय आम्ही जावं आम्ही पाठव बघ येता तुम्ही अरे अरे मामी म्हणतो धडकली अरे मामी भाडक नाही तर नाही. धडकली मग पाठव तिला म्हटलं मग? मग मामी म्हणते नाही तिला म्हटणार नाही नाही तुम्हाला म्हटणार नाही मग 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 मी काय? खुश झालो तू खुश आता म्हटलं मला घाडीने वडा भेटणार आता तुला घाडीने घारे वडा भेटणार मग मग? घालणार ना आता म्हटलं मामी मला मस्त घाडीने वडा द्या ना घारीने घोडत दे या शेवट राहिलो मग? सकाळचा जेवणाचा टायमिंग झाला तेवढा टायमिंग झाला टायमिंग झाला टायमिंग जेवायला बसलो जेवायला बसला ताटात काय ताटात काय भाज्यांची गर्दी भाज्यांची गर्दी. भाज्यांची गर्दी जाऊन दे जाऊ दे तेव्हा म्हटलं जाऊन दे दुपारी जेवणाची वेळ झाली दुपारी जेवणाची वेळ नाही. जेवणाची वेळ झाली जेवणाची वेळ झाली जेवायला बसलो जेवायला बसला जेवायला बसलो ताटात काय ताटात काय ती भाज्यांची गर्दी नुसती भाज्यांची गर्दी म्हटलं जाऊ दे संध्याकाळी तरी मामी काहीतरी घालून दे संध्याकाळी तरी मामी घालून दे संध्याकाळी काहीतरी संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळची वेळ मामी मामी जेवायला वाढलं जेवायला वाढला जेवायला बसलो जेवायला जेवायला बसला. बसलो काय अरे जेवायला बसला काय ताटात नुसती भाज्यांची गर्दी नुसती भाज्यांची गर्दी नुसती भाज्यांची गर्दी अरे नुसती भाज्यांची जो मला जो राग आला जो तुला राग आला जो राग आला अरे राग आला. आणि असं ताट फेकून दिलंय ताट फेकून दिला ताट फेकून दिलाय ताट फेकून दिला त्यात ते ताट फेकलं गेलो गपचूप गप झोपायला गेला. झोपाय गेलो आणि मी जिथे झोपाय गेलो आज तू तिथे झोपायला मी गेला जिथे झोपाय गेलो तिथं झोपायला त्या गेला. ठिकाणी त्या जोगी पण आल्या त्याच दोघी पण आल्या. त्या ठिकाणी त्या जोगी झोपाय आल्या दोघी झोपायला आल्या. झोपाय आल्या होय. थोडा वेळा माझ्या जे कानावर कान उतरा पडायला लागल्या कसला काम झोपायला कान उतरा पडाय कानावर काय म्हणतोस काय म्हणतो खराम 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 असा मला आवाज यायला लागला असा मला आवाज यायला आता म्हटला मामी माझी तवसक किसते मामी तवसं की आता तवसक किसते मामी तवसं किसते. आता सकाळी उठलो हा उठला दोन धुवायच्या आधी मस्तपैकी गेलो बायकोला म्हटलं आधी जेवायला वाट. आधी जेवायला वाढ बायको इकडे ये. आधी म्हटलं जेवायला वाट आधी जेवायला जेवायला वाट बायकोन जेवायला वाढला वाढला. वाढला नुसतं काय नुसता काय तिथं भाज्या निघाली ती भाज्यांची जे गर्दी. राग आला जे राग आला आणि जे ताट फेकून दिलंय फेकून दिलं. बायकोला बोल ऐको इकडे ये. ऐको, ये. इकडे ये. इकडे. बायको म्हणते काय 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 नाही काय नाही जे रात्रभर तुझ्या आईशीन जे तोसा कितला जे रात्रभर तुझ्या आईशीन जे तोसा कितला काय केलंस काय केलं? काय केलंस काय काय कर सांग ते तेव्हा बायको म्हणते काय बायको काय माझ्या म्हणते? आईच्या रात्रभर तोसा कितला कितला नाही बा माझ्या आईला म्हणते घामोला आणत काय खांदतो पण नाही आणि तो ओळख पण नाही म्हटलं आता काय आता उपस्थित काय उपयोग नाही काय सासरवाडी जाऊन उपयोग नाही हॅलो अरे तुम्ही तर सागरच्या सौदात गेला होतात ना अहो गेलो होता असा अरणात फिरलो मग अशा अरणात फिरलो हा? तिथे चे करेना चिमणी आणि का करेना कावला अशा अरणात फिरलो पण काय सागरचा पत्ता कुठेच लागला नाही काय सागरचा कुठेच पत्ता लागला नाही होय मग पुढे काय झाले पुन्हा काय झालं काय झालं पुढे समोर एक मंदिर होतं काय मंदिर होतं मंदिर होते समोर अहो तिकडे बघा हा काय करतोय काय करतो हा? अरे बघ, काय?
तुला आपली आणली का हा? अहो त्याला विचारा ताबा काय करतोय हा मंदिर दिसला. पुढे पुढे हा तिथं ना अरे लागतोच का अरे अरे व्यवस्थित सांग काय बाबा मुकेला कुमारी का होती काय कुमारी का होते? अरे वा अरे एकदम खुश झाला काय म्हणा टाकल्यावर केस नाही मी खुश झाला मला आय लव्ह यू म्हणाली. अरे आय लव्ह यू म्हणाली अरे आय लव्ह यू म्हणाली अरे तुझी चाला नाही गेली अरे जलतो नाही तुम्हाला पण म्हणाली होती काय म्हणाली ना मला पण म्हणाली. होय ना सांगतो ना अरे हार कुत्र्या पण गाठ होती काय गुणगान होती? ऐकायचं कसे गुणगान? हॅलो हा बरोबर आहे बरोबर आहे हॅलो हॅलो कोणी रे वकील आहे गुणगान ऐक हा बोल. सफेद धोतर नेसून बाया गावाला गेला सफेद धोतर नेसून बाया गावाला गेला गावकऱ्यांचे प्रेम गावकऱ्यांचे प्रेम पाहून भैया भडकला सफेद धोतर नेसून बाया गावाला गेला बाया गावाला गेला गावकऱ्यांचे प्रेम गावकऱ्यांचे प्रेम पाहून भैया भडकला पाहून भैया भडकला सफेद धोतर नेसून भैया गावाला गेला सफेद धोतर नेसून भैया गावाला गेला मी त्या मंदिरात जाऊन येत आहे. पण त्याला वाटला कसा असं वाटलं. बालो बालो त्या मी मंदिरात जाऊन येत आहे. मास्क काढायला मी त्या मंदिरात जात आहे. हा मागून जा सव्वा. बारा झटका सुद्धा. हुंगत जा हुंगत अरे बर अरे असंच जा त्या असते. अरे तुला काय सांगितलं सांग अरे तुला सांगितलं सांगू नको अरे मला काय माहिती हा एवढा भुकेलेला आहे भुकेल्यामध्ये ना पुरीला वाटूला जरी अरे एकदा टकल्यावर येत नाही पहिली त्यांनी काढला नाही काढली नाही उचुलीत केला नाही पोरगी साईज केवढी ना हा केवढा पोरा वाटूला आपण जायचं चाला काढणार उद्या हॅलो हॅलो माही महेश खानेकर आणि सोहाई शेखर यांच्याकडे बाजूचे ती कन्या असावी. पाहतो. वा सुंदर अति सुंदर लावण्यवती. कोण आहेस कोण तू मी मायानगरीचा प्रधान. माया लागली रक्षण करण्यासाठी माझ्या रक्षणासाठी तुझ्या रक्षणासाठी नाही अगं भक्षणासाठी आलोय. सांगताना तू तुझं एक एक पाऊल पुढे करून तू तुझ्या मृत्यूला जवळ करत अरे आहे प्राण पाहून तुझं घातक ठरणार आहे. जर का माझ्या दादाला समजले तर तुला जिवंत सोडणार नाही अरे त्या बाबाची धमकी मला नको देऊस. चल 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 माझ्या बरोबर. नाही, माझ्या दादाला समजले तर तुला तो जिवंत सोडणार नाही अरे सांगताना जे वाचवा वाचवा झोप मुर्दा. आला वाटतं तू परत जा. अरे नाही तर प्राणाला मुकावं लागेल. अरे तुझ्या धमकीला घाबरणारा कोण तुझ्यात सामर्थ्य असेल तर माझ्याशी उतार काय सांगतोय?
आपण कोण? माझे आब्रू वाचवले. मी तुमच्या उपकार आयुष्यभर विसरणार नाही. अगं यात उपकार ते कोणते? मी माझे मनुष्य नात्याने कर्तव्य केले. आपण कोण आणि आपले नाव काय? मी एक गरीब शेतकरी आहे. काय चाललंय? हे कोण? या मुकादारी अवस्थेत. अरे दादा, या समोरच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असताना एका दृष्टाने माझी आबरू लुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा यांनीच मला वाचवले. काय आपले उपकार मी जन्मभर विसरणार नाही. पण आपण कोण आणि आपले नाव काय? मी माझे नाव सांगणार नाही. काय असे घडले तरी काय? कारण माझ्या नावावर कुणाचा आरोप आहे आणि कोण हे आसरा दिला तर त्याला फाशी होईल असे आम्ही काहीच सांगणार नाही. ठीक आहे, मी माझे नाव सांगेन, पण आपल्या तिघात राहील. ठीक आहे. कोण सागर आणि या मुलकादारी अवस्थेत आपण वेश का बदललात? ही फार मोठी कान आहे. त्याने तुमच्या बहिणीची आबरू लुटण्याचा प्रयत्न केला, त्यानेच माझी याची अवस्था केली आहे. कोण होता तो रामकोर? चला तर त्याच्या पाठलागावरती. काढून टाकला. जमतंय काय? ते म्हणजे हा? आता बाम लावला पाहिजे. हात लावला पाहिजे. आणि कालू कुठे? त्या दरबारात दिसत नाही. आता होता बरा होता, कुठं गेला? ए कालू! हॅलो? काय आहे इकडे आहे. अरे तू इकडे ये. नाही मी चाललो. कुठे चालला? मी चाललो, माझ्या मामा नोकरी शोधला. अरे वा झाला का इकडे ये. चाललो. अरे झालं राज दरबार. अरे बोलवताय वाय थांब करा. अरे इकडे ये. नाही मी चाललो, माझ्या मामा नोकरी शोधला. अरे काय झाला काय सांगशील का नाही? नाही अरे अरे इकडे माझी बिजा निघताय. इकडे ये. मला ना युवराज आणि साहेबा म्हणावं. काय म्हणतोस काय? चालू चालू काय बोलत आहे? हा? त्याच्या बायकोची अशी इच्छा आहे. त्याच्या बायकोची अशी इच्छा काय आहे सांगू? त्याच्या बायकोची सारी इच्छा मी पूर्ण करेन. अरे दादा, त्याच्या बायकोची इच्छा तुम्ही पूर्ण करणार, मग तू कशाला? चालू काय सांगणार आहे? ती इच्छा सारी मी पूर्ण करणार आहे असं होय? ए इकडे ये आधी. मी चाललो. अरे बाबा ये रे. मी इतकं बॅग दिवस भरली. बोलला. बॅग भरली मी अरे चाललो. मी. मला लवकर बोलून दे. तुझ्या पत्ताकडे पण नाही बसवायचा. अरे बाबा, ये. चाललो. बॅग भरली. हा? चाललो मी. चालू ये असा राजदरबार जाते. ए गोये ए मैना पिंजरा बनाया सोलेगा. 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 अरे बाबा इकडे ये, तुला छोटा. असा बोलू नये, बोलून नाचून नाचून गेलो. काही नाचून नाचून बोल. बोला तिकडे. असा राजदरबारात ये. चालू ए असा राजदरबारात ये. अरे हो ये रे. सगळे सर्व सांडला. अरे अरे इकडे ये. साहेबा कालू साहेब या असे राजदरबारात या. मग ऐकायला नाही आला मोठ्यान. कालू साहेब या या असे राजदरबारात. इच्छा आहे ती. काय बायकोची इच्छा? अरे आधी आला असता मी पण वाच कमी करला असतं रे. लय मारला. साहेबा म्हणा साहेबा. काय? तू राज सोड रे. असं वाटतंय त्याची बात आहे ना तुम्हाला? हा? मनात माफी असेल. ठीक आहे. सागरचा शोध लागला की नाही? महाराज आम्ही खूप फिरलो. अशा अरण्यात फिरलो की जी करीना चिमणी आणि का करीना कळवा अशा अरण्यात फिरलो. ठीक आहे. प्रधानजी म्हणतात सागरच्या शोधात गेले, पण अद्याप पत्ताच लागला नाही. प्रधानजी काय कुठे असतील, कसे असतील
कुणाच ठाऊ तो काले त्याला काय त्याला तरी आम्हाला काय नाही. गेला तरी चालेल अरे लय वाईट किती रे आल्यापासून आता जायपर्यंत दिसा पिसा दिसा काढतो. तुझा म्हणजे जाम मला वाटतं ते अजून आला काय मेला मेला गेला बघा बाई गेला का नाही, ते येत नाही वाटतं गेला गेला मग आता त्याची पण कधी बांधली पाहिजे. सागरचा शोध कुठं पत्ता लागला नाही. काय सागरचा शोध लागला नाही हो युवराज सारं जंगल छानून काढलं पण कुठेच पत्ता लागला नाही. ठीक आहे प्रधानजी मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे अशी कोणती आनंदाची गोष्ट आहे युवराज? जा आणि सारा राज्यात दळण द्या की युवराजांचा राज्याभिषेक होणार आहे नाही युवराज, हे कदापि शक्य नाही. आणि याचे कारण याचे कारण तुमच्या पिताजीने दिलेलं मला वचन. आणि माझ्या पिताजीने असे कोणते वचन दिले होते तुमच्या जन्माच्या पूर्वी महाराजांनी सांगितले होते की या राजाचा वारीस मीच होणार करून. प्रधानजी हे आता कदापि शक्य नाही जोपर्यंत या राज्याचा वारीस जिवंत आहे तोपर्यंत हे राजाच काय पण या मातीचा कोणी मिळवून देणार नाही अरे युवराज, तू समजला तुझा प्रधान नाही. अरे तुला वाटत असेल 4 चौकडे ओळखून हा प्रधान आहे. तुला वाटत असेल की महाराजांचा खून सागरने केलाय. मग प्रधानजी सांगा बाबा पिताजींचा खून कोणी केलाय महाराजांचा खून मी केला आहे. प्रधानजी जर तुम्हाला असेल तर घरी जा. घरी जायची तयारी. ह्याला मारायचा मारायचा आहे. मारायचा असं तसं नाही कसा मारायचा बेदम मारायचा बेदम मध्ये बघा असा रक्त बंगाल करतो. वरण मारलं सगळा खांदा मार पडला पाहिजे असा मारायचा चल ए, तुला आता काय कामा नाही चालो. आज बोललं पण तू पंचावर. घे नाही ए बाबा त्या भांड्यावरची 2 कपाळात टाकतो टाकतो त्याला हा ओरडतो कोणच्यावर टाकलं जाम देवर ओरडला माझ्यावर ओरडला हा सगळा काढून टाकी आवाज करायला नाही
आणि मुस्लिम चालतात कुठला का बरोबर मार. हा, त्या जाऊया का आपला मुलगा टाकला बघ. धर या, धर बरोबर. धर ना. हा, टाकला फोडून टाकला. अरे, केस पण टाकले. आता दुसऱ्या घे. हा, 4-5 दुसऱ्या. आपण दाखवूया याला. आता घ्या ना. अरे ह्याच्या तोंडात काय टाकायचा? तुळशीचा पाणी नाही. अरे या फणसाईतला म्हैशीचा गायचा पोवबर. त्याच्या त्या तुळशीच्या पाण्याला लायकीचा नाही हा एवढा. लय उडत होता. लय उडत होता. मला यायचा मेला. याला रस्ता घ्यायला कसा माझ्या गावात काय जास्त नाही. अरे काय म्हणतो काय हा? खाऊन वरून माजलाय. तरी पण झेपतो काय बघू. हा, आता बघायलाच लागणार आहे. झेपला नाही तरी वळीत वळीत तरी नेऊ. हा, येतो तिकडनं बाबा. मी बघा 2 तगडं धरतो. वाटलं त्यात खाली टाकतो. धर बा. किती वाजता तुला काय वा, हा, घे. मेला तर असंच आहे. या सारे आम्ही विसरलोय. तुम्ही पण विसरून जावा. सागर तो मोठ्या मनाचा म्हणून मला माफ केलंस. युवराज, या साऱ्या जनतेला एक सत्यवान राहण्याची गरज आहे आणि या राजाचा सांभाळ चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे सागर, पण हे कोण आणि यांची ओळख करून दिली नाही. हा जज आणि ही साक्षी यांच्याच साह्याने सारे मला घडवता आले. मी तुमचा उपकार कधी विसरणार नाही. हॅलो 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 हा सेवक सारा राजा दंड दाखी युवराजांचा राज्याभिषेक होत आहे म्हणून ऐका ऐका. युवराजांचा राज्याभिषेक होत आहे. तेव्हा सर्वांनी हजर हो. हॅलो